मित्रांनो, ChatGPTचं नवीन मॉडेल GPT-5 आलेलं आहे आणि तुम्ही अजूनही GPT-5चा उपयोग फक्त इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी वापरत असाल, तर मग ते असं झालं, की तुम्ही एक सुपर कॉम्प्युटर आणलाय आणि त्याच्यावर तुम्ही फक्त काहीतरी कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेटर सारखा त्याचा उपयोग करताय. GPT-5 म्हणजे एक जबरदस्त पॉवर ChatGPTमध्ये ॲड झालेली आहे. GPT-5 हा बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. त्याच्या हंड्रेड्स ऑफ यूज केसेस होऊ शकतात. पण त्यातली एक पॉवरफुल यूज केस मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगतो. बघा, ChatGPT आत्तापर्यंत आपल्याला छोटे-मोठे कोड लिहून देत होता. एक सिंपल वेबसाईट तो तयार करून द्यायचा. HTML, CSS, जावास्क्रिप्ट वगैरे वापरून. परंतु आता तो एक फुल स्टॅक ॲप्लिकेशन सुद्धा आपल्याला बनवून देऊ शकतो. हो, फुल स्टॅक ॲप्लिकेशन. म्हणजे आपल्याला समजा एक असं ॲप्लिकेशन तयार करायचं आहे, की ज्याच्यामध्ये बॅकएंडला डेटाबेस असेल आणि ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होईल आणि फ्रंट एंडला तुम्हाला एक युजर इंटरफेस असेल आणि ज्याच्या थ्रू तुम्ही ते ॲप्लिकेशन रन करू शकणार. मग हा जो बॅकएंड वगैरे आहे, म्हणजे याच्यामध्ये लेटेस्ट टेक्निकचा तो यूज करतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेमवर्क सध्या मार्केटमध्ये आहेत. जसा रिएक्ट आहे, अँग्युलर आहे. पायथनमध्ये पायथन फ्लेक्स नावाचा अतिशय पॉवरफुल असा काय म्हणू आपण फ्रेमवर्क आहे. मग ChatGPT आता कॅपेबल आहे, की तो पायथन फ्लेक्स किंवा रिएक्ट वगैरे वापरून आपल्याला एक फुल स्टॅक ॲप्लिकेशन डेव्हलप करून देऊ शकतो. आजची व्हिडिओ आपण खास त्याच्यासाठी करतो आहोत, की GPT-5 मॉडेल कसं वापरायचं ChatGPTमध्ये आणि कंप्लीट फुल स्टॅक ॲप्लिकेशन कसं डेव्हलप करायचं. चला आपण बघूयात आता स्टेप बाय स्टेप. एक सिंपल फुल स्टॅक ॲप्लिकेशन GPT-5 मॉडेल वापरून कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल. तर आता आपल्याला एक या ठिकाणी फुल स्टॅक ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे. ज्याच्यामध्ये SQLite नावाचा डेटाबेस असेल, जो बॅकएंडला डेटा स्टोअर करायचं काम करेल. पायथन फ्लेक्स नावाचा जो फ्रेमवर्क आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे याचं बॅकएंड कोडिंग जे आहे ते पायथनमध्ये केलं जाईल आणि फ्रंट एंडला आपल्याला एक युजर इंटरफेस याच्यामध्ये HTML मध्ये असला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने एक ॲप्लिकेशन बनवायचं आहे आणि हे वेब ॲप्लिकेशन आहे. मग आपण त्याला एक सिंपल प्रॉम्प्ट या ठिकाणी देऊयात. तर आता प्रॉम्प्ट जो आहे तो तुम्ही मराठीमध्ये लिहू शकतात किंवा त्याला डायरेक्ट बोलून सांगू शकतात. मी त्याला सांगतो बघा, आता हा वाइब कोडिंग कन्सेप्ट आहे. त्यामुळे इथे आपल्याला टेक्निकल नॉलेजची मुळात गरजच नाहीये. मी हे जे तुम्हाला पायथन फ्लेक्स वगैरे सांगतोय, हे शब्द जरी तुम्ही वापरले नाही, तरी तो इंटरनली ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. आपण फक्त आपल्याला काय हवंय एवढं सांगा, बाकी सगळं तो क्रिएट करून देऊ शकतो. तर आता मी इथे त्याला प्रॉम्प्ट जो आहे तो न देता वाइब कोडिंग पद्धतीने मी त्याला त्याच्याशी डिस्कस करून माझा कन्सेप्ट त्याला सांगतो. मला एक फुल स्टॅक वेब ॲप्लिकेशन तयार करून पाहिजे, ज्याच्यामध्ये एक्सपेन्स ट्रॅकिंग मला करता येईल. म्हणजे माझे जे खर्च होतील त्याच्यावर त्याचे रेकॉर्ड्स मला मेंटेन करता येतील. या ॲप्लिकेशनमध्ये हे फुल स्टॅक ॲप्लिकेशन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये फ्रंट एंड, बॅक एंड दोघं कन्सेप्ट असतील आणि डेटा स्टोअर करण्यासाठी डेटाबेस देखील याच्यामध्ये असेल. अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी मला तू एक प्रॉम्प्ट लिहून दे. मी कन्सेप्ट सांगितला. तुम्हाला एक याचा प्रॉम्प्ट लिहून देईल, की ॲप्लिकेशन कसं असेल. बघा तो या ठिकाणी मला एक मास्टर प्रॉम्प्ट त्याने लिहून दिला बघा या ठिकाणी. "यू आर अ सीनियर फुल स्टॅक सॉफ्टवेअर इंजिनियर हॅव्हिंग 20 प्लस इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. Your task is to build a complete professional full stack web application for expense tracking. The application should be modern, responsive, secure and production ready." त्याच्यामध्ये तो काय काय यूज करतोय बघा. तो फ्रंट एंड साठी HTML, CSS, Bootstrap, जावास्क्रिप्ट वापरतोय. बॅकएंडला तो पायथन फ्लास्क यूज करतोय बघा. आता मी याचा उल्लेख नाही केला, पण त्याने ते केलं आणि डेटाबेस साठी तो SQLite जो आहे तो यूज करतोय. आणि आता हा जो प्रॉम्प्ट आहे, एवढा मोठा प्रॉम्प्ट त्याने आपल्याला लिहून दिला. आपण मराठीमध्ये त्याच्याशी बोललो आणि त्याने आपल्याला प्रॉम्प्ट लिहून दिला. कारण या टेक्निकल गोष्टी आहेत. ॲप्लिकेशन बनवायचं असेल, तर डेटाबेस, फ्रंट एंड, बॅक एंड त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. फ्रेमवर्क वगैरे मग हे शब्द आपल्याला माहिती नसतात. मग आपण त्याला वाइब कोडिंग पद्धतीने फक्त कन्सेप्ट सांगायचा, प्रॉम्प्ट तो लिहून देतो. आणि बघा आता हा प्रॉम्प्ट आपण त्याला देऊ आणि तो आपल्याला एक कंप्लीट ॲप्लिकेशन जे आहे ते फुल स्टॅक ॲप्लिकेशन तयार करून देतोय बघा आता. आता मी प्रॉम्प्ट दिल्यानंतर अतिशय फास्ट कोडिंग तो करतोय. या ठिकाणी बघा त्याने पूर्ण प्रोजेक्टचा प्लॅन पहिल्यांदा मला दिला. म्हणजे त्याची टेक्निक पण किती सुंदर आहे बघा. कंप्लीट प्लॅन तो मला कसा देतोय बघा. तो सांगतोय की फेज 1 मध्ये मी प्रोजेक्ट स्ट्रक्चर बनवेल. फोल्डर स्ट्रक्चर, रिक्वायरमेंट टेक्स्ट वगैरे, कॉन्फिगरेशन फाइल्स वगैरे मी बनवेल. डेटाबेस मॉडेल वगैरे मी तयार करेल. ऑथेंटिकेशन वगैरे करेल. एक्सपेन्स मॉड्यूल वगैरे करेल. आता हे खूप सारं काही तो करतो. एवढा मोठा कोड म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे, हा एखाद्या फायनल इयरचा प्रोजेक्ट होऊ शकतो. पण मला एवढा मोठा प्रोजेक्ट नकोय. मी त्याला परत सांगतो, की बाबा एवढा मोठा नकोय. सिंपल मला फक्त माझे हिशेब ठेवता येतील असं मला एक ॲप्लिकेशन बनवून दे. मी त्याला सांगतो,
राईट सिंपल वेब ॲप विथ डेटाबेस. मला सिंपल वेब ॲप दे ज्याच्यामध्ये डेटाबेस पण असेल आणि बस छोटंसं ऍप्लिकेशन. आता त्याने प्लॅन बदलला बघा. आता त्या प्लॅन मध्ये तुम्हाला सांगतोय की फ्रंट एंडला मी HTML आणि CSS वापरेल, बॅक एंडला माझं पायथन असेल आणि डेटाबेस मी SQLite वापरेल. ठीक आहे. मग त्याचा हे फोल्डर स्ट्रक्चर त्याने मला दिलं, इट ओके. आणि त्याचा हा कोड मला त्याने या ठिकाणी डिफाईन करून दिला बघा. आता app.py वगैरे सगळं त्याने मला या ठिकाणी तयार करून दिलं. म्हणजे हा बॅक एंडचा कोड आहे, हे फ्रंट एंड आहे. या ठिकाणी फ्रंट एंडचा हा कोड दिसतोय आपल्याला. ही CSS फाईल आहे डिझाईनसाठी वगैरे. म्हणजे हा सगळा कोड पार्ट आहे. आपल्याला टेक्निकल गोष्टी माहिती नसतील तरीही आपण हे सगळं आरामात करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे रन कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे बघा. मग त्याची सुद्धा तो आपल्याला या ठिकाणी पूर्ण तयारी करून देतोय. तो सांगतोय की तुम्ही काय करा, की हा सगळा कोड जो आहे तो त्या फोल्डरमध्ये ठेवून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही याला इन्स्टॉल करा, फ्लास्क वगैरे. त्याच्यानंतर तुम्ही त्याची जी app.py फाईल आहे ती रन करा. तुम्हाला मग हा URL मिळेल आणि मग तुम्हाला तुमचं जे ऍप आहे ते सुरू होताना दिसेल. आता मी त्याला असं सांगतो की हे ह्या ज्या फाईल आहेत आता तिघं, त्या कशा ठेवायच्या बघा. त्याने पूर्ण स्ट्रक्चर मला दिलेलं आहे बघा. इथे त्याने मला असं दिलं की समजा मी एक्सपेन्स ट्रॅकर नावाचं एक फोल्डर बनवलं. त्या फोल्डरमध्ये पहिली app.py फाईल ठेवेल, expense.db नावाचा डेटाबेस त्याच्यात असेल, काय टेम्पलेट्स वगैरे त्याला लागतील ते तिथे ठेवेल. त्याच्यामध्ये टेम्पलेट्स फोल्डरमध्ये तो index.html फाईल ठेवायला सांगतोय आणि स्टॅटिक नावाचा फोल्डर बनवायचा. त्याच्यामध्ये style.css नावाची जी फाईल आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची. मी त्याला सांगतो की मला ह्या कोडची एक झिप फाईल बनवून दे, म्हणजे माझं काम सोपं होईल, मला ते फोल्डर बनवा वगैरे करायची गरज नाही आहे. ठीक आहे. मग मी त्याला सांगतो की क्रिएट झिप फाईल ऑफ दिस प्रोजेक्ट, क्रिएट झिप फाईल ऑफ दिस प्रोजेक्ट. त्याची एक झिप फाईल तयार करून दे. झिप फाईल काय असते बघा, सगळा कोड एकत्र करून एक सिंगल फाईल तो बनवून देईल आणि त्या झिप फाईल मध्ये हा सगळा कोड, त्याचा फोल्डर स्ट्रक्चर सगळं तो बिल्ड करून देईल. मला फक्त मग ती झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करायचं काम राहील. मग आता तो या ठिकाणी सांगतो की डाउनलोडेबल झिप फाईल त्याने मला दिलेली आहे. तो असं म्हणतोय, यू कॅन डाउनलोड द कम्प्लीट प्रोजेक्ट हिअर. हे बघा, एक्सपेन्स ट्रॅकर झिप ही फाईल तुम्हाला त्याने रेडी दिली आहे. तुम्ही फक्त आता ही फाईल घ्या, एक्स्ट्रॅक्ट करा आणि बाकी रन कसं करायचं सगळं तो सांगतो. चला आपण याला आता या फाईलला काय करूयात, पहिले डाउनलोड करून घेऊ. आता ही फाईल मी माझ्या फोल्डरमध्ये डाउनलोड केली, म्हणजे माझ्या मशीनमध्ये डाउनलोड केली. आता डाउनलोड केलेली ही जी फाईल आहे ही मी इथून कट करतो. मी दुसरीकडे एक फोल्डर बनवतो आणि तिकडे मी त्याला घेऊन जातो. मी काय करतो बघा, इथे ई ड्राईव्हला एक नवीन फोल्डर मी क्रिएट करतोय बघा. इथे नवीन फोल्डर मी क्रिएट करतो. फोल्डरला मी नाव देतो GPT-5 प्रोजेक्ट. ठीक आहे, असं काहीतरी नाव देतो. GPT-5 आपण हा प्रोजेक्ट करतोय आणि या फोल्डरमध्ये ती झिप फाईल जी आहे ती मी इथे पेस्ट करतो. आता ती झिप फाईल जी आहे तिला इथेच एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. मग इथे माऊसचं राईट बटन क्लिक करा आणि एक्स्ट्रॅक्ट हिअर म्हणा. फक्त एक्स्ट्रॅक्ट हिअर बटन ऑप्शन आहे बघा, इथे क्लिक करा. ती फाईल जी आहे ती पूर्ण एक्स्ट्रॅक्ट होऊन आपलं ऍप्लिकेशन पूर्ण रेडी इथे येऊन गेलेले आहे. आता आपल्याला काय पुढच्या स्टेप करायच्या बघा, आता मी तुम्हाला दाखवतो बघा. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे त्याचं जे रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या इन्स्टॉल करायच्या आहेत. मग तुम्ही काय करा बघा, रिक्वायरमेंटसाठी ही जी कमांड आहे, आता ही रिक्वायरमेंटची ही तुम्ही कॉपी करून घ्या इथून आणि मग परत तुम्ही त्या फोल्डरमध्ये या. फोल्डरमध्ये इथे काय करायचा, आता एक टर्मिनल विंडो ओपन करायची आहे. तुमच्या कॉम्प्युटरवर शिफ्ट बटन प्रेस करून माऊसचा राईट बटन क्लिक करायचा. मग इथे तुम्हाला एक ऑप्शन येतो, ओपन पॉवर शेल विंडो हिअर. आणि मग तुमचा कमांड प्रॉम्प्ट या ठिकाणी ओपन होईल आणि ती जी कमांड आपण कॉपी केलेली आहे त्याला इथे काय करायचं, फक्त पेस्ट करायचा आणि एंटर करायचा. म्हणजे त्याच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या तो इन्स्टॉल करून घेईल. आता त्याला फ्लास्क वगैरे जे पाहिजे होतं ते त्यांनी इन्स्टॉल केलं. सेकंड, आता या ठिकाणी आपल्याला त्याला रन कसं करायचं बघा. आता रन करण्यासाठी तुम्हाला पायथन app.py ही जी फाईल आहे, म्हणजे ही कमांड आहे, ही तुम्हाला द्यायची आहे. परत परत मी त्या टर्मिनल विंडोमध्ये ही जी कमांड आहे ती पेस्ट करतो. आता तो तुम्हाला एक सर्व्हर क्रिएट करून देईल, म्हणजे बॅकएंड सर्व्हर क्रिएट होईल. त्याचा एक URL त्याने दिला बघा. URL काय बघा, http://127.0.01:5000. आता हा URL फक्त आपल्याला काय करायचं, एका विंडोमध्ये ओपन करायचा. झाला, आपलं ऍप्लिकेशन रन होईल. बघा इथे मी टाईप करतो http://127.0.0.1:5000.
ठीक आहे. हा पायथन फ्लस्क जो आहे त्याचा सर्व्हर आहे, त्याने त्या ऍपला रन केलाय. आणि आता इथे तुमचं एक्सपेन्स ट्रॅकर सॉफ्टवेअर सुरू झालंय बघा. याचा बॅकएंडला डेटाबेस आहे, सगळा डेटा वगैरे इथे स्टोअर राहील. बघूयात आपण आता इथे एक्सपेन्स टायटल द्यायचंय, म्हणजे कसला खर्च केला. आता इथे मी ऑफिस रेंट दिलंय, ऑफिस रेंट. अमाऊंट किती खर्च केला इथे अमाऊंट सांगायचा. ऑफिस रेंट आपण दिले समजा 3,000 रुपये. आणि इथे ऍड एक्सपेन्सला क्लिक केलं की हे इथे ऍड होऊन जाईल. हा खर्च ऑफिस रेंटचा आपला झाला. पुढचा खर्च आपला झाला या ठिकाणी सॅलरी पेड केली आपण. सॅलरी पेड, सॅलरी आपण दिली 10,000 रुपये. आणि मग इथे परत त्याला ऍड केलं. एक्सपेन्स सगळे इथे ऍड होतात बघा. आणि तुम्हाला समजा चुकून एखादा एक्सपेन्स ऍड झाला तो डिलीट करायचा आहे, आपण इथून त्याला डिलीट पण करू शकतो. म्हणजे आता हे जे ऍप्लिकेशन आहे हे या पद्धतीने क्रिएट झालं. आता या ऍप्लिकेशनच्या मागे बॅकएंडला एक डेटाबेस आहे बघा तयार झालेला. हा एक्सपेन्सेस नावाचा डेटाबेस आहे. हा सगळा जो डेटा आहे या सॉफ्टवेअरमध्ये, जो डेटा आपण आता या ठिकाणी स्टोअर करतोय, हा परमनंट स्टोअर राहील. म्हणजे तुम्ही हे सॉफ्टवेअर नंतर केव्हाही रन केलं तर आधी स्टोअर केलेला सगळा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर राहतो. तर एक कम्प्लीट फुल स्टॅक ऍप्लिकेशन आपल्याला त्याने या ठिकाणी बिल्ड करून दिलं. आणि पायथन वापरून, पायथन फ्लास्क वापरून त्याने हे ऍप्लिकेशन आपल्याला बिल्ड करून दिलं. म्हणजे कल्पना करा, आता चॅट जीपीटी हा साधारण राहिलेला नाहीये, तो आता स्मार्ट कोडर पण झालेला आहे. आणि आपल्याला अशा प्रकारचे ऍप्लिकेशन आता GPT-5 मॉडेलमुळे याच्यामध्ये चॅट जीपीटी मध्ये सहज तयार करता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ऍप्लिकेशन बिल्ड करणे हे आता सोपं झालेलं आहे. चला आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.